माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईबर बटन दिसतच आहे, या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी कोणतीही माहिती असेल, जाहिरात असेल किंवा कोणतीही अपडेट असेल तुम्हाला वेळोवेळी तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसणार आहे. चला तर आपण व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, RT ओनली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला अंगणवाडी भरती, गव्हर्नमेंट जॉब अपडेट, GR एक्सप्लेन, मेरिट सिस्टीम, ऑनलाईन फॉर्म गाईडलाईन आणि सर्व नवीन मुख्य सेविका आणि मुख्य प्रवेशिकासाठी भरतीसाठी जे नियम आहे, जे भारताचे संविधान आहे त्यानुसार हे नियम आहे, ते नियम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. महिला व बालविकास विभाग, नवीन प्रशासन भवन, 3रा मजला, मादांग काममार्ग, राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई इथून हे नियम अधिसूचना करण्यात आले आहेत. तर दिनांक 8 मे 2023ला हे नियम करण्यात आले आहे. तर हे नियम काय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. नियम शेवटपर्यंत पहा. नियम शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला मुख्य सेविका आणि प्रवेशिकेसाठी काय काय नियम या ठिकाणी बंधन लावण्यात आले ते सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर बघा, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309च्या परंतु का नव्हे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल याद्वारे महिला आणि बालविकास विभागाच्या अध्यक्षतेखालील एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्ताला अंतर्गत मुख्य सेविका प्रवेशिका गट क या पदावर निवडीने नियुक्तीकरिता मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पुढील प्रमाणे नियम करीत आहोत. तर बघा, जे मुख्य सेविका आणि प्रवेशिका गट क या पदावर नियुक्तीकरिता मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पुढील प्रमाणे नियम करीत आहोत. जे नियम आहे मुख्य सेविका आणि प्रवेशिकाचं ते सर्व आपल्या डिटेलमध्ये बघायचं. जास्तीत जास्त आपल्या सेविकाताईंना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही हे सर्व नियम त्यांनाही माहीत पडेल. संक्षिप्त नाव या नियमांना मुख्य सेविका प्रवेशिका गट क या पदावर निवडीने नियुक्तीसाठी मर्यादित विभागीय परीक्षा नियम 2023 असे म्हणावे. व्याख्या बघा, या नियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेय नसेल तर क आयुक्तालय याचा अर्थ आयुक्त महिला बालविकास विभागाच्या अध्यक्षतेखालील एकात्मिक बालविकास सेवा योजना मुख्यालय. ख विभाग यांचा अर्थ महिला व बालविकास विभाग. ग शासन यांचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे. ग मर्यादित विभागीय परीक्षा यांचा अर्थ महिला बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मानसेवी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या निम्न संवर्गामधून मुख्य सेविका आणि प्रवेशिका गट क पदावर निवडीने नियुक्तीसाठी घेण्यात येणारी मर्यादित विभागीय परीक्षा अशी असेल. तर बघा, मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र व्यक्ती कोण ठरणार आहेत? जे अंगणवाडी अंतर्गत भरती होते त्यासाठी पात्रता खालील व्यक्ती विभागीय परीक्षेत बसण्यास पात्र आहेत. तर बघा, कोणकोणते मुद्दे आहे या मुद्द्यामध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्ही या पदासाठी पात्र ठरणार आहेत. पहिलं, मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावरील खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करू शकतील. ज्या वर्षी मर्यादित विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षाचा 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या व संवैधानिक विद्यापीठ पदवी धारण केलेल्या व्यक्ती या पदासाठी पात्र ठरणार आहे. स्पष्टीकरण आहे बघा, या नियमाखाली 10 वर्षाची नियमित सेवेची गणना करताना नियम 9 येथे नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीने अनुकंप तत्वावर नियुक्तीसह नामनिर्देशनाने व वाहन चालकामधून कायमस्वरूपी बदलणे करवायची नियुक्ती यांचे प्रमाण 40-50-10 असे राहील. परंतु असे की पदोन्नती किंवा वाहन चालकामधून कायमस्वरूपी बदलीने नियुक्तीसाठी विहित अर्थ धारण करणारे उमेदवार उपलब्ध नसल्यास नियुक्ती प्राधिकारी यांना पदोन्नती व वाहन चालकामधून कायमस्वरूपी बदलीचे प्रमाण शिथिल करून उमेदवारांची नामनिर्देशन नियुक्ती करण्यात येईल. तर या पदासाठी हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये माहिती आपण पाहिलं आणि जे मुद्दे आहे ते खूप जास्त आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे मी जे शॉर्टमध्ये आहे तेच तुम्हाला सर्व काही माहिती देत आहे. तर या नियमानुसारच या ठिकाणी भरती होणार आहेत. अदरवाईज तुम्ही या मुद्द्यामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुमचं या ठिकाणी विचार केला
जाणार नाही. तुम्ही अपात्र ठरणार आहेत. या नियमाचं उपनियम येथे नमूद केले आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील घटकामधील मुख्य सेविका, परिशिका पदोन्नती नियुक्तीना ही नामनिर्देशाने व निवडीद्वारे अनुक्रमेप्रमाणे 50-50 असेल. आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील घटकामधील वरिष्ठ लिपिक, सांख्यिक सहाय्यक या पदावरील नियुक्ती एकत्र पुढील उमेदवारामधून पदोन्नतीद्वारे आयुक्तालयात या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. म्हणजे आपल्याला हे सर्व नियम आहे, लिपिक असेल किंवा इतर जे पद आहेत त्या पदासाठी सुद्धा हाच नियम लागू होतो आणि त्याची जर पदोन्नती होत असेल तर त्यांचंही या ठिकाणी सर्व 1 बाय 1 सर्व नियम देण्यात आला आहे. जसं आपण अंगणवाडीचं पाहिलं खंड न पडता ते सतत 10 वर्ष जर त्यांनी सेवा दिली असेल अंगणवाडीमध्ये तर तेच त्या ठिकाणी पात्र ठरतात आणि इतर नियम आपण पाहिलं सर्व काही तर मधील मुख्य सेविका पद धारण करणाऱ्या व त्या वर्गातील 3 वर्षाहून कमी नसेल म्हणजे इतकी नियमित सेवा पूर्ण करणारे तसेच सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीच्या एकत्रित ज्येष्ठता सूचीमधून योग्यता आदींनी व ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीद्वारे करण्यात येईल. तर आपल्याला हे सर्व माहिती आपल्याला डिटेलमध्ये बघायचं असेल हा जी-आर खूप मोठा आहे. कारण एकूण 40 पानाचं जी-आर आहे. तर हा जी-आर तुम्हाला जर बघायचा असेल तर www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जी-आर डाउनलोड करू शकता आणि सर्व डिटेलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ही माहिती बघू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविकाताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.